शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनानं ही प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनधिकृत कृत्ये केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलमांनुसार आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। विशेष म्हणजे बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना ही नोटीस बजावली आहे। 23 डिसेंबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये आंदोलनादरम्यान दखलपात्र गुन्हा घडेल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करू नये असा इशारा देण्यात आला आहे। तसंच शासकीय बंगले, कार्यालय किंवा शासकीय वाहनांबाबत अनधिकृत ताबा, अडथळा किंवा नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय। मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनं प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती। मात्र पोलिसांच्या नोटीसनंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अशा नोटिसांना आम्ही घाबरत नाही आणि सरकारच्या दबावाला भीक घालत नाही असा थेट पलटवार त्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करत असून केवळ नोटीस बजावून आंदोलन पासून परावृत्त करता येणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। त्यामुळे 27 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकार आणि तुपकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका आणि यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू। सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही। अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटं भरलेले आहेत। आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही। पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही। 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं। तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत।